जनतेनं ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना दिलंय। काल राहुल गांधींनी वृत्तपत्रासाठी लेख लिहित राज्यातल्या विधानसभा निवडणुका चोरल्याची टीका केली होती। त्यावर आज फडणवीसांनी लेख लिहित उत्तर दिलंय। राहुल गांधींचे मुद्दे जुनेच आहेत आणि ते उगाच उकरत राहत आहेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। काँग्रेसच्या काळात निवडणूक आयुक्त सरकार थेटपणे निवडत असे याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलंय। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अर्बन नक्षलवादी संघटना सहभागी झाल्याचं त्यांनी लेखात म्हटलंय। मोदी सरकारपेक्षा मनमोहन सिंग सरकारमध्येच मतदार वाढल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। कामठी मतदारसंघाबाबत टीकेला उत्तर देताना त्यांनी माढा, श्रीरामपूर, वणीचंही उदाहरण दिलंय। तर राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत, पाहूया। राहुल गांधींचा पहिला आक्षेप, निवडणूक आयुक्तांची नियुक्ती। निवडणूक आयुक्त 2-1 अशा फरकाने निवडले। पंतप्रधान गृहमंत्र्यांनी निवडणूक आयुक्त निवडले असा आक्षेप राहुल गांधींनी घेतलाय। पॅनलची रचना बघता विरोधी पक्षनेत्याला अर्थच नाही। पॅनलवर सरन्यायाधीशांऐवजी वरिष्ठ मंत्री का असा सवाल राहुल गांधींनी केलाय। त्यावर फडणवीसांनी काय उत्तर दिलंय पाहूया। 1950 पासून काँग्रेस सरकार आयुक्त थेट निवडत होती। काँग्रेसकडून 26 पैकी 25 आयुक्तांची थेट नियुक्ती झाली। मोदींनी आयुक्त नेमणुकीसाठी प्रथमच पॅनल बनवलं। आयुक्त निवडणाऱ्या पॅनलमध्ये विरोधी पक्षनेतेही आहेत। मोदींचं पॅनल नेमणं राहुलना आवडलेलं दिसत नाही। राहुल गांधींचा दुसरा आक्षेप, बोगस मतदार। महाराष्ट्रात 2019च्या विधानसभेला 8,98,00,000 मतदार होते। 2024च्या लोकसभेला 9,29,00,000 मतदार झाले। 2024च्या विधानसभेला 9,70,00,000 मतदार झाले। 5 वर्षात 31 लाख तर 5 महिन्यात 41 लाख कसे वाढले असा सवाल त्यांनी केलाय। महाराष्ट्रात प्रौढांची लोकसंख्या ही 9,54,00,000 एवढी आहे, पण मतदार संख्या 9,70,00,000 कशी काय असा सवाल राहुल गांधींनी केलाय। त्यावर फडणवीसांनी उत्तर दिलंय। 5 महिन्यात वाढलेल्या 41 लाख मतदारात 26 लाख हे तरुण आहेत। 2014 ते 2019 दरम्यान 63 लाख मतदार वाढले। 2009 ते 2014 या दरम्यान 75 लाख मतदार वाढले। 2004 ते 2005 दरम्यान 1 कोटी मतदार वाढले। 2024ला 41 लाख, म्हणजे वेगळं काही झालेलं नाही। राहुल गांधींचा तिसरा आक्षेप आहे शेवटच्या तासातल्या मतदानावरचा। महाराष्ट्रात 5 पर्यंत 98.22% मतदान झालंय। मतदानाची अंतिम आकडेवारी 66.05% आहे। शेवटच्या तासात 7.83% म्हणजे 76 लाख मतदान झालंय। फडणवीसांनी त्यावर उत्तर दिलंय, मतदान अचानक वाढलं म्हणणं हे हास्यास्पद आहे। दर तासाला 5.83% मतदान होत होतं। शेवटच्या तासात 7.83% मतदान वाढलं, यात विशेष काय? 5 ते 6 दरम्यान मतदान कसं होतं हे तुम्हाला माहीत नाही का? लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याला मतदान कसं झालं बघा। दुसऱ्या टप्प्यात 5 पर्यंत 60.96% मतदान झालं। दुसऱ्या टप्प्यात अंतिम मतदान 66.91% होतं। लोकसभेला दुसऱ्या टप्प्यात शेवटच्या तासाला 5.75% मतदान वाढलं। राहुल गांधींचा चौथा आक्षेप, बोगस मतदारांवरचा। महाराष्ट्रात जवळपास 1 लाख मतदान केंद्र आहेत, पण 85 मतदारसंघातल्या 1200 बूथवर बोगस मतदार होते। लोकसभेला मागे राहिलेल्या 85 मतदारसंघात मतदान वाढलं। 5 नंतर 85 मतदारसंघात सरासरी 600 मतदान वाढलं। 85 पैकी बहुतांश जागा एनडीएनं जिंकल्या। शेवटच्या तासातल्या वाढीव मतदानाचं आयोगाला कौतुक वाटलं। कौतुकास्पद मतदान 88,000 नव्हे तर 1200 बूथवरच कसं काय झालं? कामठीत लोकसभेला काँग्रेसला 1,36,000 तर भाजपला 1,19,000 मतं मिळाली। 2024च्या विधानसभेला काँग्रेसला 1,34,000 तर भाजपला 1,75,000 मतं मिळाली। भाजपला काँग्रेसच्या तुलनेत 56,000 मतं जास्त मिळाली। 5 महिन्यात कामठीत 35,000 मतदार वाढवले। भाजपने 149 जागा लढवून 132 जागा जिंकल्या। स्ट्राईक रेट 89% होता। लोकसभेला भाजपचा स्ट्राईक रेट फक्त 32% होता। यावर फडणवीसांनी उत्तर दिलंय, संध्याकाळी 6 नंतर
17,70,867 मतदान झालं. दिवसभर मिनिटाला सरासरी 97,103 मतदान होत होतं. 1,04,27 मतदान केंद्र होती. 6 नंतरची सरासरी बघितली तर फक्त 18 मिनिटं जास्त मतदान झालं. टक्का वाढला तिथं एनडीए जिंकली हा दावा हास्यास्पद आहे. कामठीचा सोडा, माढा, वणी आणि श्रीरामपूरचा टक्का बघा. माढ्यात शेवटच्या तासात 18% मतदान झालं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष विजयी झाला. वणीमध्ये 5 नंतर 13% मतदान झालं. ठाकरे गट विजयी झाला. श्रीरामपुरात शेवटच्या तासात 12% मतदान झालं. काँग्रेस विजयी झाला. राहुल गांधींचा 5वा आक्षेप आहे मतदार यादी आणि सीसीटीव्ही यांवरचा. लोकसभा विधानसभेच्या फोटोसह मतदार याद्या आयोगानं दिल्या नाहीत. केंद्रानं कायदा दुरुस्ती करून सीसीटीव्ही फुटेजवर बंधनं आणली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महिन्याभरात कायदा दुरुस्ती झाली. कायदा दुरुस्तीचं टायमिंग सारं काही सांगून जाणारं आहे असा राहुल गांधींचा दावा आहे. मतदार यादी सीसीटीव्ही कुलपात ठेवायला दागिने नाहीत. वगळलेली नावं, वाढवलेली नावं तपासायचा जनतेला अधिकार आहे. फडणवीसांनी यावर काय उत्तर दिलंय पहा. राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगच उत्तर देईल. लोकांनी नाकारलं म्हणून तुम्ही जनादेश नाकारताय. लोकशाही प्रक्रिया आणि संस्थांबद्दल विष पेरू नका. तुमच्या नियुक्त्यांना तुमचेच आमदार चॅलेंज का देतात ते पहा. महाराष्ट्रातला पराभव तुम्हाला जिव्हारी लागलाय. महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुम्ही केलेल्या अपमानाचा मी निषेध करतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज लेख लिहिल्यावर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींना टोला मारला. धूल चेहरे पर थी, राहुल जी आईना पोछते रहे असा टोला त्यांनी लगावलाय. ताउम्र राहुल जी आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पोछते रहे. लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर सहित दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील. तर फडणवीसांच्या लेखावर काँग्रेस नेत्यांनी हल्लाबोल केलाय. फडणवीसांचा बाणा राम शास्त्रींचा आणि कारभार घाशीराम कोतवालचा आहे असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मारला. तर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी फडणवीस आयोगाची वकिली करत असल्याची टीका केली आहे. राहुल गांधींच्या संदर्भात ते जे काही बोलले ते उलटा चोर कोतवाल को डाटे अशी एकंदर परिस्थिती आहे. रामशास्त्री प्रभूणेच्या बाण्यामध्ये त्यांनी असल्याचा आविर्भाव केला. मात्र हे रामशास्त्री प्रभूणे नाहीत तर एकंदर देवेंद्र फडणवीसांचा कारभार जो आहे हा घाशीराम कोतवालांसारखा आहे. आणि तो या घाशीराम कोतवाली जी आहे ही सगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून ही वारंवार ध्वनित ही होत आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर फडणवीसांनी का द्यावं? काय निवडणूक आयोगाची वकिली फडणवीसांनी घेतली? याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं की जे 46 लाख मतं 3 महिन्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जे वाढलेत ते कोण होते, कुठले होते? आम्ही काही ठिकाणी आकडे दाखवलेत. नगरमध्ये एका इमारतीत 7,000 मतं वाढलीत. अशा अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत. त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचं. या प्रकरणामध्ये मॅच फिक्सिंग आहे हे त्या ठिकाणी सिद्ध होते. तर राहुल गांधींनी लेख लिहून भाजपला अक्षरशः उघडं पाडलंय. आता फडणवीसांनी कितीही लेख लिहिले तरी त्याचा फारसा उपयोग नाही असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. राज्यात निवडणुका झाल्या नाहीत, निवडणूक आयोगानं केलेलं ते जागा वाटप होतं असं राऊत म्हणाले. आता त्यांच्या अंगाचा तिळपापड झालेला आहे. आतापर्यंत आम्ही बोलत होतो पण देशातल्या किमान 14 वृत्तपत्रांनी प्रमुख राहुल गांधीचं म्हणणं छापल्यामुळे आणि ते लोकांपर्यंत गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष उघडा नागडा पडलेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा, ग्रंथ लिहावा, नवी गीता लिहावी या विषयावर. तुम्ही कसे जिंकलेले आहात, तुम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्रात हे अख्ख्या जगाला माहिती आहे. तर निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्राचं उत्तर आयोग कधी देणार असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय. नाही, त्यांनी जे कालचं आर्टिकल लिहिलं ह्याच्याबद्दल त्या आर्टिकलच्या आधी 1 महिन्या म्हणजे रिझल्टच्या नंतर त्यांनी हे पत्र इलेक्शन कमिशनलाही दिलेलं आहे.
इलेक्शन कमिशनकडून काँग्रेस पक्षाला अजून काही उत्तर आलेलं नाही. त्याच्यानंतर मी देवेंद्रजींचंही आजचं आर्टिकल पाहिलं की त्यांची भूमिका आहे, त्यांची भावना आहे. त्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये म्हणजे राहुल गांधींनाही मतं मांडण्याचा अधिकार आहे आणि देवेंद्रजींनाही आहे. त्यामुळे दोघांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि इलेक्शन कमिशन ही फायनल ऑथॉरिटी आहे. त्याला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत राहुलजी आहेत आणि महाविकास आघाडी आहे.